सायंकाळची वेळ होती आणि दिवाबत्ती लावायचा टाईम होता. तर म्हटलं चला दिवाबत्ती करून घेऊया. त्यानंतर रात्री ना एक वेगळाच बेत होता जेवणाचा. तर तिखट शेवड्या करायच्या होत्या. शेवड्याचा उपमा पण म्हणतात त्याला. तर कढईत तेल घातलं, तेलात जिरं, मोहरी घातलं आणि बारीक कट करून ठेवलेले होते कांदे ते पण घातले आणि एक मोठा बटाटा घातला आणि सोबतच ना माझ्याकडे वाटाणे होते काढून ठेवलेले. तर ते पण घातले आणि तेव्हापर्यंत ना बघा मुलं ना बरोबर स्वयंपाकाला असलं ना, की तेव्हाच येतात डिस्टर्ब करायला अभ्यास घेऊन. तर असो, तर मसाला वगैरे छान तयार होईपर्यंत ना माझ्याकडे ना लसूण संपलेला होता. तर लसूण मी ते सोलून सोललं नाही, त्याला पाण्यात टाकून ठेवलं आणि तेव्हापर्यंत ना गाजर पण कट करून घेतलं होतं रात्री खायला. तर मसाला झाल्यानंतर त्यात मी आता शेवड्या सोडल्या आणि त्यात मी हळद, तिखट, मीठ आणि लास्टला गरम पाणी सोडलं. छान असं मोकळं होत असते गरम पाणी टाकल्याने आणि ते कोथिंबीर टाकून उपमा अगदी तयार. बाय.